नाशिकमध्ये रात्रीच्या वेळी कंटेनर अडवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीला अखेर गुंडाविरोधी पथकानं जेरबंद केला आहे। दिनांक 7 सप्टेंबर रोजी पहाटे 4च्या सुमारास ही घटना घडली होती। फिर्यादी रामनिवास वर्मा हे आपल्या कंटेनरने सातपूर येथून माल घेऊन औरंगाबादकडे जात होते। दारणा नदी पुलाजवळ चेहडी परिसरातील आरोपींनी कंटेनर अडवून चालकावर हल्ला केला। धारदार शस्त्राने हातावर आणि गळ्यावर जखम करून 5,000 रुपये रोख आणि 1,000 रुपये ऑइल असा एकूण 6,000 रुपये लुटून आरोपी पसार झाले होते। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील 2 महिला आरोपींना यापूर्वी अटक झाली होती, मात्र 3 मुख्य आरोपी तब्बल काही दिवसांपासून फरार होते। या फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपआयुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या गुंडाविरोधी पथकानं विशेष आदेश दिले होते। गुप्त माहितीच्या आधारे गुंडाविरोधी पथकाने करंजकर नगर दसक जेल रोड परिसरात शोध मोहीम राबवली। यानंतर करंजकर नगर भागातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आरोपी लपल्याची माहिती मिळाली। पथकानं 4ही बाजूने घेराव घालून शिताफीने कारवाई केली आणि प्रेम वसंत धाटे, धीरज वसंत धाटे आणि एक अल्पवयीन मुलाला अटक करण्यात यश मिळवले आहे। तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या धाडसी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मंगल गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले आणि सुनीता कवडे यांनी विशेष योगदान दिले। 9/2025 रोजी पहाटे फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे 4 वाजता दारणा नदीच्या पुलावर 4 ते 5 इसमांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून फिर्यादी यांना धारदार हत्याराने धारदार हत्याराने हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम 5,000 व फोनपेद्वारे 1,000 असे 6,000 रुपये घेऊन तिथून पसार झाले। बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर 434/2025 BNS कलम 311, 115(2), 352, 35 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी हे पुरुष व 2 आरोपी महिला होत्या। महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते। सदर गुन्ह्यातील मुख्य 3 आरोपी तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले होते। त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडाविरोधी पथक सदर गुन्ह्यातील 3 आरोपींचा शोध घेत होतं। रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील 3 आरोपी हे करंजकर नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले। त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ माननीय DCP क्राईम सर श्री किरणकुमार चव्हाण सर व माननीय ACP क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या 2 टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसक जेल रोड परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत होतो। त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या कच्चं मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत। त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्र्याच्या शेडमधील 3 आरोपी त्यांना ताब्यात घेतले।